नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतोय। पॅन कार्डबद्दल एक मोठी बातमी हातात आलेली आहे की 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्डच्या नियमांमध्ये भरपूर असे बदल होण्याची शक्यता आहे। जर हे बदल झाले तर नक्की कोणते बदल असतील या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। बघा, 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने जे बदल होणार आहे ते नवीन पॅन कार्डमध्ये होणार आहे। ज्यावेळी आपण नवीन पॅन कार्ड काढायचो तर नवीन पॅन कार्ड काढता वेळेस आपण एक आधार कार्ड आणि फोटो देऊन आपलं आधार कार्ड नवीन काढत होतो। पण जर नियम नवीन लागू झाले तर आपल्याला एक आधार कार्ड देऊनच पॅन कार्ड बनणार नाहीये। तर त्याच्यासाठी आपल्याला एक सेपरेट दुसरा पुरावा सुद्धा द्यावा लागेल, जसं आपलं 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट असेल, जन्माचा दाखला असेल, ॲफिडेव्हिट असेल, वोटिंग कार्ड असेल किंवा अजून कुठलाही एखादा डॉक्युमेंट देऊन मगच आपलं पॅन कार्ड बनणार आहे। पूर्वी एका दिवसाला 50,000 रुपयापर्यंत आपण बँकेमध्ये व्यवहार करायचो, पण आता आर्थिक वर्ष म्हणजे आर्थिक वर्ष कधी असतं 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये कुठल्याही बँकेतून सर्व बँके मिळून जर आपण 10 लाख रुपयापर्यंत व्यवहार करत असू तरी सुद्धा आपल्याला पॅन कार्ड देणं बंधनकारक असणार आहे। त्याचबरोबर कुठला विमा पॉलिसी असेल किंवा म्हणजे हेल्थ पॉलिसी असेल किंवा अजून कुठली पॉलिसी असेल किंवा आपण इन्शुरन्स काढणार असू, व्हेकल इन्शुरन्स असेल किंवा अजून कुठलाही इन्शुरन्स काढणार असू, त्याचं जर प्रीमियम खूप मोठं असेल ते सुद्धा आपल्याला भरता वेळेस ते काढता वेळेस सुद्धा आपल्याला पॅन कार्ड देणं बंधनकारक असणार आहे। त्याचबरोबर लवकरच टोन 2.0 नावाचा पॅन कार्ड लॉन्च करणार आहे। त्याच्यामध्ये QR कोड असेल आणि त्या QR कोड स्कॅन केल्यानंतर आपली जी काही माहिती असेल ती त्याच्या आधारावर आपल्याला समजेल, म्हणजे आपल्याला फिजिकल पॅन कार्ड जवळ ठेवायची गरज लागणार नाहीये। त्याचबरोबर आपल्या आधार कार्ड सोबत पॅन कार्ड जर लिंक नसेल तर 1 एप्रिल 2026च्या अगोदर शक्य तेवढ्या लोकांनी लवकरात लवकर आपल्या पॅन कार्ड सोबत आपलं आधार कार्ड लिंक करून घ्यावा। कारण आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर लिंक नसेल तर आपल्याला पुढे भविष्यामध्ये बँकेत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाहीये। म्हणून लवकरात लवकर सर्वांनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घ्यावे। आणि कसं करायचं, काय करायचं याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्स करा, मेसेज करा, मी तुम्हाला याच्यावर पूर्ण मार्गदर्शन करेल का कशा प्रकारे आपण करू शकतो, काय करू शकतो। तसेच तुमचे पॅन कार्डमध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती असेल, पॅन कार्ड हरवलं असेल किंवा अजून काही असेल, आपल्या केंद्रावर या, मी तुम्हाला स्वतः प्रत्यक्षात आपल्या पॅन कार्डचं अपडेशन जे काय असेल ते तुम्हाला क्लिअर करून देईल। त्याचबरोबर 1 एप्रिल 2026 नंतर याविषयी जो कोणता अपडेट येईल ते अपडेट मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि व्हिडिओच्या माध्यमातून लगेचच पोस्ट करून सांगणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।